खोडाळा येथील IDBI बँक शाखेत ग्राहकांची गंभीर गैरसोय, वयोवृद्ध व गरीब नागरिक त्रस्त, मनमानी कारभाराविरोधात संताप. मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथील IDBI बँक शाखेत सर्वसामान्य नागरिकांना, विशेषतः वयोवृद्ध, गरीब महिला व दिव्यांग व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी बँक ही अत्यंत महत्त्वाची सेवा असताना येथे मूलभूत सुविधा व सन्मानपूर्वक वागणूक मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार बँकेत वयोवृद्धांसाठी बसण्याची कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही. वृद्ध व्यक्तींना तासनतास रांगेत उभे राहून काम करावे लागत आहे, ज्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक वेळा महिला व आजारी नागरिकांनाही योग्य सुविधा न मिळाल्याने त्यांना मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. तसेच किरकोळ कारणावरून ग्राहकांना वारंवार माघारी पाठवले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. पासबुकवर फोटो नसल्यास व्यवहार नाकारले जातात, परंतु त्याबाबत स्पष्ट मार्गदर्शन दिले जात नाही. यामुळे नागरिकांना पुन्हा पुन्हा फेऱ्या माराव्या लागत आहेत. ग्राहकांशी संवाद करताना काही अधिकाऱ्यांकडून उर्मट व असहकार्यपूर्ण वर्तन केल्याचेही आरोप स्थानिकांनी केले आहेत. अजून गंभीर बाब म्हणजे काही स्थानिक कर्मचारी नागरिकांना मदत करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनाच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दबाव व दमदाटी केली जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे बँकेतील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कर्मचारी वर्गातही भीतीचे वातावरण तयार झाले आहे. कायदेशीर व घटनात्मक बाबी. भारतीय संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला समान वागणूक व सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. आर्टिकल 14 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया सर्व नागरिकांना समान वागणूक देण्याची हमी. आर्टिकल 21 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया सन्मानाने सेवा मिळण्याचा अधिकार. तसेच कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 नुसार ग्राहकांना योग्य व वेळेवर सेवा देणे बंधनकारक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वयोवृद्ध व दिव्यांग नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र या सर्व नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र सध्या खोडाळा शाखेत दिसून येत आहे. नागरिकांची भूमिका व इशारा. स्थानिक नागरिकांनी या प्रकाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला इशारा दिला आहे की बँकेतील परिस्थितीत तात्काळ सुधारणा न झाल्यास जिल्हाधिकारी, बँक उच्च अधिकारी तसेच संबंधित विभागाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात येईल. तसेच गरज पडल्यास शांततापूर्ण आंदोलन छेडण्याचाही इशारा देण्यात आला आहे. मुख्य मागण्या: वयोवृद्ध व दिव्यांगांसाठी तात्काळ बसण्याची व्यवस्था, ग्राहकांसाठी सन्मानपूर्वक वागणूक, नियम स्पष्ट व पारदर्शकपणे समजावून सांगणे, मनमानी कारभारावर नियंत्रण व जबाबदारी निश्चित करणे. प्रशासनाने लक्ष देण्याची गरज. खोडाळासारख्या ग्रामीण भागात बँक सेवा ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना त्रास देणे ही अत्यंत गंभीर बाब असून संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे. निष्कर्ष: ही समस्या केवळ एका शाखेपुरती मर्यादित नसून ती सर्वसामान्य नागरिकांच्या सन्मान आणि हक्काशी संबंधित आहे. प्रशासन आणि बँक व्यवस्थापनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ सुधारणा केल्यासच नागरिकांचा विश्वास टिकून राहील, अन्यथा नागरिकांचा आवाज अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.